नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस आहे खूप खास कारण आज सुट्टी आहे. सकाळ निवांत आहे, घरात छान गार वातावरण आहे आणि आज आपल्या घरात नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे स्वामींच्या आगमनाने. आजचा व्हिडिओ आहे खाणं, मुलांची धमाल, घरगुती पूजा आणि खूप साऱ्या छोट्या छोट्या गोड क्षणांनी भरलेला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ती असल्यामुळे सकाळ जरा निवांत झाली. काल बाजारातून मी हिरव्या वाटाण्याच्या शेंगा आणल्या होत्या आणि सकाळी उठताच डोक्यात एकच आयडिया आली, आज ब्रेकफास्टला मॅगी करूया. आता मॅगी आम्ही रोज नाही बनवत, कारण तसं मॅगी काही हेल्दी फूड नाहीये, पण मुलांच्या हट्टासाठी महिन्यातून कधीतरी चालतं ना. मग काय, थोडेसे वाटाणे फ्राय करून घेतले आणि लगेच मॅगीची तयारी सुरू. कुकर नाही, भारी भांडी नाही, साधी घरची मॅगी, पण वाटाणे टाकल्यावर चव एकदम वेगळीच लागते. गार्गीला तर वाटाणे टाकलेली मॅगी खूपच आवडते. गरम गरम मॅगी सगळ्यांनी मनापासून एन्जॉय केली. खाऊन झाल्यावर थोडासा अभ्यासाचा मूड ऑन झाला. नमूच्या पप्पांनी वेगवेगळ्या प्रिंट्स आणल्या होत्या, फूड्स, व्हेजिटेबल्स आणि ॲनिमल्स. गार्गी लगेच क्रेयॉन्स काढून रंगवायला सुरुवात केली. प्रत्येक फळ, प्रत्येक भाजी ती इतक्या प्रेमाने रंगवत होती की बघताना खूप छान वाटत होतं. जेवणाचा प्लॅन होता डोसे. मी काल रात्रीच उडदाची डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते. सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावर ते काढून घेतले, मिक्सरला बारीक दळले आणि मस्त डोशाचे बॅटर रेडी केले. डोसे लगेच बनवत नाहीत, थोडं बॅटर सेट व्हायला वेळ द्यावा लागतो, म्हणून सगळं बाजूला ठेवून पुढच्या कामाकडे वळले. तेवढ्यात बाहेर अचानक पाऊस सुरू झाला. थोडासा रिमझिम पाऊस, वातावरण एकदम थंड, पण रस्त्यावर चिखल, पाणी साचलेलं. पावसामुळे सगळं वातावरण बदलून गेलं, पण आजचं महत्त्वाचं काम थांबवायचं नव्हतं. नवीन वर्षाची सुरुवात आणि आज आपल्या घरात स्वामींची स्थापना करायची होती. मी आणि गार्गीने लगेच तयारी केली. पाऊस थोडा कमी झाला आणि आम्ही बाहेर निघालो. आधीच पाहून ठेवलेल्या शॉपमध्ये गेलो आणि खूप छानशी स्वामींची मूर्ती घेतली. सोबत एक स्वामींचा फोटोही घेतला. हा फोटो खास गार्गीने सिलेक्ट केलेला आणि खरंच खूप सुंदर फोटो आहे. पण गार्गी अशीच घरी येईल का? नाही, येताना तिने डार्क फॅन्टसी चॉकलेट घेतलं. लगेच दुपारच्या जेवणाची तयारी सुरू. डोशाचं बॅटर, मीठ, थोडं पाणी टाकून एकदम परफेक्ट केलं. साईडला ओल्या नारळाची चटणी केली. गार्गीला चटणी खूप आवडते, म्हणून मिरची कमीच टाकली. चटणीला छानसा तडका दिला. तेल, जिरे, मोहरी, मेथी, कढीपत्ता, घरभर मस्त वास पसरला. नॉन स्टिकी तवा तापवला. डोसे टाकायला सुरुवात केली. पांढरे शुभ्र कुरकुरीत डोसे तयार झाले. गरम गरम डोसे चटणी सोबत सगळ्यांनी मनसोक्त खाल्ले. नंतर आम्ही थोडा आराम केला, पण गार्गी कुठे शांत बसते. तिने फुगे फुगवले आणि त्यांच्यासोबत खेळायला लागली. उड्या मारते, धमाल. घरात पुन्हा गोंगाट. खेळून खेळून तिने सगळे डोसे पचवून टाकले. सकाळी थोडंसं हलकं खायला पाहिजे म्हणून फ्रूट सॅलड बनवलं. मस्क मेलन गार्गीला खूप आवडतो. पोटासाठीही चांगलं, डायजेस्टसाठीही छान असतं. तिने आवडीने खाल्लं. दिवसात सगळ्यात भावनिक आणि पवित्र भाग, आम्ही आणलेल्या स्वामींची मूर्ती आणि फोटो. पॅकिंग मधून काढलेलं. घरच्या घरी जमेल तसं स्वामींची स्थापना केली. दूध घालून अभिषेक केला. त्र्यंबकेश्वरहून आणलेला गोपीचंद वापरला. छोटेसं मंदिर आहे. इतर देवासोबत स्वामींनाही स्थान दिलं. फोटो भिंतीवर लावला. शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेच्या बाजूला. खूप सुंदर दिसत आहे. गार्गी कशी मंत्र म्हणते, जप करते ते बघून मन भरून येतं. नवीन वर्षाची अशी सुरुवात झाली
याहून मोठं भाग्य काय? श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. संध्याकाळी घरचं साधं जेवण, भाकर, भाजी, सलाड, थोडासा होमवर्क आणि खूप समाधानाने दिवस संपला. मित्रांनो, अशा प्रकारे नवीन वर्षाचा पहिला दिवस खूप छान, शांत आणि स्वामींच्या कृपेने गेला. अशा छोट्या छोट्या घरगुती क्षणातच खरं सुख दडलेलं असतं. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू स्वामीच्या कृपेने पुढच्या व्हिडिओमध्ये. जय स्वामी समर्थ. बाय.